गुड मॉर्निंग एव्हरीवन. पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रोटेस्टंट धर्मसुधारणा क्रांतीमधले काही घटक पाहिलेले होते. सर्वात प्रथम आपण धर्मसुधारणा क्रांतीची कारणे पाहिली. त्या कारणानंतर आपण प्रोटेस्टंट धर्मसुधारणा क्रांती या 3 टप्प्यात कशी होत आहे त्याचा आपण आढावा घेतला. पहिला टप्पा, दुसरा टप्पा क्रांतीची वाटचाल आणि तिसरा टप्पा युरोप खंडात प्रसार. आता आपल्याला हे 2 टप्पे आपण पूर्ण केलेले आहेत. आता हा जो तिसरा टप्पा आहे, हा तिसरा टप्पा आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचा आहे. युरोपियन खंडामध्ये कसा त्याचा प्रचार झाला, युरोपियन खंडामधला प्रचार, याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला इंग्लंड, स्वित्झर्लंड या देशांचा आणि तसेच एक महत्त्वपूर्ण देश म्हणजे स्वित्झर्लंड नंतर स्कॉटलँड मधला, ज्या ह्या 3 राष्ट्रांमधली युरोपियन 3 राष्ट्रांमध्ये धर्मसुधारणा क्रांतीचं लोण कसं पसरलं आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं आणि तिथे बदल काय झाले याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. ओके, हे टप्पे तुम्हाला निश्चितच कळलेले आहेत. 1, 2 आणि 3 त्यातले हे तिसऱ्या टप्प्याकडे आपण चाललेलो आहे. ओके, याच्यामध्ये आता युरोपियन राष्ट्रातील धर्मसुधारणा चळवळ प्रामुख्याने सर्वात प्रथम युरोपमध्ये, त्याच्यानंतर जे महत्त्वपूर्ण जे धार्मिक स्वातंत्र्य आणि पोपच्या वर्षातून सुटका ह्याच्या 2 मागण्या मार्टिन लुथरच्या होत्या आणि चर्चमधला जो अनैतिकपणे चाललेला छळ आणि चर्चमधला भ्रष्टाचार आणि बायबलची शिकवण हे जे महत्त्वपूर्ण घटक होते, अगदी म्हणजे हे सर्व भागामध्ये पसरलेले दिसून येतात. मग स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा काय झालं, या पोपच्या विरोधामध्ये बंडाळी सुरू झालेली दिसून येते. मग याचं नेतृत्व कोणी केलं तर याचं 3 आपण घटक पाहतो की स्कॉटलंड आणि इंग्लंड मधले. ओके, याचं जे नेतृत्व केलेलं आहे ते स्वित्झर्लंड मधलं युलरिच झ्विंगली यांनी केलेलं आहे. यानं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट तिथे केली. हा खूप उदारमतवादी होता. धर्मसंस्थेला त्याचा राजकीय स्वरूपाचा विरोध होता. उपास तापास दांभिकपणा त्याला मान्य नव्हता. तसेच तो पोपऐवजी बायबलला प्रमाण मानत होता आणि ज्या काही बाहेरच्या गोष्टी आहेत, ज्या प्रतिकात्मक गोष्टी असतात चर्चमधल्या, मूर्ती, चित्र, घंटा, यांना त्यांनी विरोध केला. म्हणजे आज जे चर्चचं रूप दिसतं त्याच्या पाठीमागे या गोष्टी आपल्याला दिसून येतं, त्यांचं योगदान दिसून येतं. याला विरोध केल्यामुळे काय झालं, झ्विंगलीच्या समर्थकांमध्ये पण चकमकी झाल्या. त्याच्यामध्ये झ्विंगलीचा मृत्यू झाला, कॅथोलिक पंथीयांचा, आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालं. परंतु त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा ही चळवळ चालू राहिलेली दिसून येते. मग आता युलरिच झ्विंगलीच्या नंतर जो धर्मसुधारणेमध्ये जो आला तो महत्त्वपूर्ण जॉन कॅल्विन हा व्यक्ती आलेला आहे, चळवळीचं नेतृत्व केलेलं दिसून येतं. जॉन कॅल्विन हा लुथरच्या समकालीन धर्मसुधारकाचा चळवळीचा प्रमुख नेता होता. त्याचा जन्म 1509 मध्ये फ्रान्समध्ये झाला, पिकाडो या ठिकाणी. तो कॅथोलिक कुटुंबातच जन्मलेला होता. कॅल्विनने वकिलीचा अभ्यास सुरू केला, परंतु प्रोटेस्टंट मत स्वीकारल्याने काय केलं, त्यानं इतर कारणांमुळे त्याला फ्रान्समधून हाकलून दिलं आणि तो जिनेवा येथे आला. तिथे त्याला युलरिच झ्विंगलीचे सर्व समर्थक मिळाले आणि 1541 मध्ये त्याने काय केलं, जिनेवा नगरचा धार्मिक व राजनैतिक दोन्ही प्रकारचा सामर्थ्यशाली सत्ताधीश बनला. आता त्याची राहणी अतिशय साधी होती. मनुष्याला फक्त ईश्वराकडूनच मुक्ती मिळते, यासाठी बायबलमधील तत्वाचे आचरण करावे असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये काय झालं, राजा व धर्म यातील संबंधावर स्पष्ट विचार मांडून जनहिताला त्यांनी महत्व दिलं. ईश्वर व मनुष्य यातात मध्यस्थाची गरज नाही, हे सगळे तेच विचार आहेत मार्टिन लुथरचे. फक्त हे स्वित्झर्लंडमध्ये मांडलेले आहेत किंवा तिथं ती गोष्ट घडून आलेली दिसून येते. कॅथोलिक पंथीयांच्या अनैतिकतेवरती कठोर टीका केली, धार्मिक कर्मकांडावरती टीका केली. आता याच्यामध्ये त्याचं महत्वपूर्ण आहे की इन्स्टिट्यूट्स ऑफ द ख्रिश्चन रिलिजन हा धर्मग्रंथ त्यांनी लिहिला आणि या धर्मग्रंथातून काय झालेला आहे, त्यानं प्रसार केलेला दिसून येतो. मग हे अतिशय महत्वपूर्ण असलेलं दिसून येतं की त्यानं कशा पद्धतीनं हे ग्रंथाच्या माध्यमातून काय केलं, त्यानं हे प्रसार करण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर थोडक्यात म्हणजे चर्चमध्ये साध्या प्रार्थनेची जी मान्यता आहे किंवा साध्या पद्धतीने प्रार्थना करावी हे तत्वज्ञान
कॅल्विनवाद म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कॅल्विनिझम म्हटलं जातं त्याला. मग याचाच प्रसार खूप, हे जे तत्वज्ञान आहे त्याचं तेच वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या नावानं ओळखलं जावं लागलं. म्हणजे या तत्वज्ञान फ्रान्स आणि नेदरलँड्समध्ये, इंग्लंडमध्ये प्रसार झाला. आता फ्रान्समध्ये याच्याच तत्वज्ञानाला हिजिनॉट्स असं म्हटलं जातं. 2 नंबरला आपण बघितलं हिजिनॉट्स. ओके, त्याचं मूळ जे स्वित्झर्लंडमध्ये जे वापरलेलं तत्व आहे ते काय आहे, कॅल्विनिझम. ओके, हे कॅल्विनिझमचं तत्व सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नंतर ह्युजेनॉट्स जे फ्रान्समध्ये वापरले गेले त्या विचारांना हिजेनॉट्स म्हटलं जातं. शब्द तेच आहेत, अर्थ बदललेले आहेत. कॅल्विनिझम झालं, ह्युजेनॉट्स झालं, आणि तिसरा जो प्रेस्बायटेरियन्स हा जो विचार आहे तो स्कॉटलंडमध्ये निर्माण झाला. म्हणजे ह्या स्कॉटलंडमध्ये ह्याचे जे विचार आहेत ते जे निर्माण झाले ते प्रेस बायटेरियन्स म्हटलं जातं त्याला. आणि इंग्लंडमध्ये जे हेच विचार गेले त्याला प्युरिटन्स असं म्हटलं जातं. ओके, अशा पद्धतीनं त्याच्या या जी काही योगदानाची काय झालेली आहे किंवा त्याच्या ह्या विचाराची जो विचार होता, म्हणजे काय विचार होता, फक्त की अतिशय साध्या पद्धतीने प्रार्थना म्हणावी, अत्यंत बडेजाव असू नये त्याच्यामध्ये. म्हणजे आजपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चैन आणि विलासामध्ये जगून काय केलं जायचं, मोठा बडेजाव केला जायचा प्रार्थनेचं. धार्मिक स्वरूप जे होतं ना, धर्माला खूप असं श्रीमंत स्वरूप दिलेलं होतं, परंतु त्याचा काही अर्थ नाही, त्याचा काही उपयोग नाही, हे तत्वज्ञान त्यांनी त्याच्यामधून मांडलेलं दिसून येतं. म्हणजे हे तत्वज्ञान म्हणण्यापेक्षा ही एक साधी गोष्ट आहे, परंतु त्याचा परिणाम फार मोठा झाला. म्हणजे धर्म ही कुण्या मोठ्या उच्चभ्रू श्रीमंत व्यक्तीची जागीरदारी किंवा मक्तेदारी नाही, ती सर्वसामान्यांना सामावून घेणारी एक प्रणाली आहे. हे तत्वज्ञान त्यांनी, म्हणजे बघा की जसं भारतामध्ये महात्मा गांधीजींना स्वतंत्र चळवळीची मोर्चेबांधणी करत असताना की फक्त चरखा कापणं म्हणजे सूत कताई करणं हा एकच प्रयोग लोकांना दिला होता. म्हणजे याच्यातून काय झालं, लोकसंघटन झालं, आणि याच्यातून काय झालं, लोकांना प्रेरणा भेटली, आणि एक चळवळ, जी स्वतंत्र चळवळ आहे भारताची, ती मोठ्या प्रमाणामध्ये काय झाली, विकसित झाली. म्हणजे एक प्रोग्राम दिला, एक तत्वज्ञान दिलं, एक विचार दिला, आणि त्या विचाराच्या आधाराने काय झालेलं होतं, ती लोकांचं संघटन झालं. लोकांचं संघटन झाल्यानंतर लोक लढण्यासाठी प्रेरित झाले. हे संघटन खूप महत्वाचं असतं, आणि संघटन हे तर धार्मिक मुद्द्यांच्या अनुषंगाने असावं लागतं, आणि तसा आधार देण्याचं काम या जॉन कॅल्विननं केलेलं आणि झ्विंग्लीनं केलेलं दिसून येतं. झ्विंग्ली आणि कॅल्विन हे अतिशय महत्वपूर्ण विचारक आहेत. यांच्या ह्या साध्या विचारसरणीचा जो काही प्रभाव होता, किंवा साध्या विचारसरणीनं धर्माचं आचरण करावं, हा कॅल्विनवाद म्हटलं जातं, किंवा हिझोनॅट्स म्हटलं जातं, किंवा प्रेस्बायटेरियन्स म्हटलं जातं, किंवा प्युरिटन्स म्हटलं जातं. हेच ते सगळे विचार आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये पोचले, फक्त त्याची नावं त्यांच्या भाषेनुसार बदललेली आहेत, लोकल भाषेनुसार. अशा पद्धतीनं याला लोक मान्यतेचं किंवा लोकांमध्ये क्रांती जाण्याचं एक प्रभावी माध्यम या 2 समाजसुधारकांच्या किंवा धर्मसुधारकांच्या माध्यमातून झालेलं दिसून येतं. ही अतिशय महत्वपूर्ण घटना आहे या धर्मसुधारकाच्या चळवळीच्या वाटचालीमधली, कारण की हे अतिशय घटक महत्वपूर्ण आहेत ही याच्यासाठी. ओके, आता त्याच्यानंतर स्कॉटलंड मधली जी काही चळवळ आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया की स्कॉटलंडमध्ये सुद्धा काय झालेलं होतं की प्रोटेस्टंट चळवळीचं लोन पोचलेलं होतं. जॉन नॉक्स यानं काय केलं, स्कॉटलंडमध्ये पोप विरुद्ध उठाव केला. या सगळीकडेच पोपचं वर्चस्व होतं, सगळ्याच देशांमध्ये काय जिथं जिथं वर्चस्व आहे त्या देशांनी काय केलं, पोपच्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली, आणि त्यांनी स्कॉटलंड विद्यापीठाला चर्चच्या वर्चस्वाखाली मुक्त केलं. म्हणजे शिक्षणाला सुद्धा, म्हणजे विद्यापीठ सुद्धा चर्चच्या नेतृत्वाखाली चालत होती, चर्चच्या अनुषंगाने चालत होती, ती शिक्षण व्यवस्थेने स्वतंत्र केलेली दिसून येते. पोपच्या विरोधात प्रोटेस्टंट विचारांचा जोरदार प्रचार चालू केला. आपल्या विचाराच्या प्रचारासाठी त्याने काय केलं, ॲपिलेशन हा ग्रंथ लिहिला, आणि या ग्रंथाला अल्पावधीत फार मोठी प्रसिद्धी भेटली. त्याला हजारो अनुयायी भेटले, त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला त्याच्या देशातून हद्दपारी करावं लागलं. अशा पद्धतीने स्कॉटलंड मधल्या जॉन नॉक्सनं सुद्धा फार मोठं काम केलेलं दिसून येतं. ओके, त्याचा ॲपिलेशन हा ग्रंथ खूप महत्वपूर्ण आहे, हे लक्षात घ्या. आणि जॉन कॅल्विनचा द इन्स्टिट्यूट्स ऑफ द ख्रिश्चन रिलिजन हे 2 धर्मग्रंथ इतर राष्ट्रांमधल्या जर्मनी नंतर स्वित्झर्लंड
आणि काय आहे, स्कॉटलंडमध्ये पोचलेला जो धर्म आहे त्याचं नेतृत्व कशा पद्धतीने केलं, त्याच्यातून लोकांनी लिहिलेले ग्रंथ हे लोकांपर्यंत पोहोचलेले दिसून येतात. अशा पद्धतीनं काय आहे, ही स्वित्झर्लंडमधील धर्मसुधारणा चळवळ असलेली दिसून येते. आता त्याच्यानंतर जी मोठी चळवळ झाली, जी मुख्य लोकशाही प्रधान देश म्हटलं जातं, ते म्हणजे ट्युडर घराण्यामध्ये झालेली दिसून येथे. ही ट्युडर घराण्याची अतिशय महत्वपूर्ण कॉन्सेप्ट आहे, म्हणजे घटना आहे. लक्षात घ्या की प्रोटेस्टंट सुधारणा चळवळीला ट्युडर राजघराण्याच्या कालखंडामध्ये मोठा राजाश्रय मिळाला. म्हणजे आजपर्यंत हे राजघराणं काय करत होतं, फक्त कॅथॉलिक पंथीयांना राजाश्रय देत होतं. परंतु या अगोदरच्या राजघराण्याने दिला होता, परंतु आता या राजघराण्याने काय केलं, कॅथॉलिक पंथीयांना तो का दिला, कसा दिला गेला, त्याचं समर्थन का केलं गेलं, कोणत्या धार्मिक घडामोडी किंवा धार्मिक प्रथा त्यांना आणल्या, जेणेकरून त्यांना कळायला लागलं की धार्मिक प्रथा परंपरामध्ये गुंतून पडणं चुकीचं आहे. मग त्यांनी कशा पद्धतीने विरोध केला ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता मग त्यांनी प्रोटेस्टंट पंथाचा स्वीकार केला, त्यामुळे चळवळीला मोठी गती भेटली इंग्लंडमध्ये. म्हणजे प्रोटेस्टंट पंथ इंग्लंडचा राजधर्मच बनला यांच्या कालखंडामध्ये. आणि या पंथाच्या संरक्षणासाठी इंग्लंडला काय करावं लागलं, कायदे मंडळापुढे सुद्धा म्हणजे हे विषय ठेवावे लागले आणि घटनात्मक संरक्षण द्यावं लागलं. म्हणजे या घराण्यातील राणी मेरीचा कालखंड वगळता सर्व राजा व राणी, आपण ते राजा राणी पाहणार आहोत कोण कोण आहेत ते, त्यांच्या कालखंडामध्ये प्रोटेस्टंट चळवळीला काय झालं, अतिशय पोषक असं वातावरण झालेलं होतं. याच कालखंडामध्ये राजसत्तेकडून काय झालं होतं, प्रोटेस्टंट सुधारणा चळवळीला पोषक निर्णय घेतले गेले. आणि ही चळवळ रुजवण्यासाठी ह्याच ट्युडर घराण्यातला एक महत्वपूर्ण राजा जो होता, तो म्हणजे होता अतिशय महत्वपूर्ण हा 8वा हेनरी. हा जॉन विक्लिफ नंतर इंग्लंडमधील प्रोटेस्टंट सुधारणा चळवळीला गती देण्याचं काम राजसत्तेने केलं. ट्युडर घराण्यातला हा 8वा हेनरी अतिशय सुधारणावादी होता. त्यानं कॅथॉलिक पंथाचं सुरुवातीला समर्थन केलेलं होतं. कॅथॉलिक पंथाचं समर्थन केलं आणि या राजाचा इसवी सन 1534 पासून पोपशी संघर्ष पण चालू होता. आता या 8व्या हेनरीला काय करायचं होतं की त्याची जी एक पत्नी होती कॅथरीन, या कॅथरीन पासून त्याला घटस्फोट हवा होता. कारण की त्याला घटस्फोट घेऊन काय करायचं होतं, त्याला एनी बोलिन नावाच्या महिलेशी काय करायचं होतं, विवाह करायचा होता. आता कॅथरीन ही स्पेनची राज्यकन्या होती. तर स्पेनची राज्यकन्या असल्यामुळे स्पेनचा राजा 5वा चार्ल हा पोपचा आणि कॅथोलिक पंथाचा कट्टर पुरस्कर्ता होता. आणि 8वा हेनरी काय होता, 8वा हेनरी एक प्रकारचा विरोधक होता प्रोटेस्टंट पंथाचा, हा 8वा हेनरी. आणि ही राणी कॅथरीन आणि ही एना बोलीन. ओके, मग अशा पद्धतीनं काय होतं, त्यांचं हे संघर्ष निर्माण झाला. तर काय की राजाला तर काय करायचं होतं की कॅथरीनशी काय करायचं होतं, घटस्फोट घ्यायचा होता आणि एना बोलीनशी त्याला विवाह करायचा होता. ही खूप महत्वपूर्ण घटना आहे बरं का. ह्या इंग्लंडच्या इतिहासामध्ये किंवा इंग्लंडच्या राजकीय इतिहासामध्ये धार्मिक बदल होण्यासाठी राजघराण्यातला उद्भवलेला प्रश्न धर्मसुधारणा क्रांतीकडे कसा गेला, तर ह्या पद्धतीने गेलेला दिसून, ही त्याच्यासाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे. मग त्यांनी काय केलं की घटस्फोटाची परवानगी मिळण्यासाठी स्पेनच्या राजाला दुखावेल असं वाटल्यानं काय झालं, पोपनं राजाला घटस्फोट देण्यासाठी टाळलं. म्हणजे जर पोपनं जर त्याला मान्यता दिली असती तर स्पेनचा राजा त्याच्यावरची नाराज झाला असता. त्याची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा आपण काय करूया, 8व्या हेनरीला घटस्फोटापासून वंचित राहायला सांगू किंवा त्याला परमिशन द्यायची नाही असं ठरलं. मग त्याच्यामुळे काय झालं, 8वा हेनरी जरासा चिडला. मग त्यानं काय केलं, पोपची परवानगी न घेताच एनी बोलीनशी म्हणजे या व्यक्तीशी, या स्त्रीशी विवाह केलेला दिसून येतो. ही एनी बोलीन हिच्याशी विवाह केलेला होता. मग विवाह केल्यानंतर काय झालं की त्यानं पार्लमेंटचं खास अधिवेशन बोलावलं आणि पार्लमेंटचं खास अधिवेशन बोलवलं आणि बोलून त्यानं काय केलं की अधिवेशन बोलल्यानंतर त्याने कायदा पास करून घेतला आणि त्याच्यातून काय झालं की पोपचे अधिकार रद्द करण्यात आले राज्यव्यवस्थेवर असणारे. आणि या अधिवेशनाकडे राजाकडे काय झालं, धार्मिक अधिकार, बायबलचे इंग्रजीमध्ये भाषांतर करणे आणि प्रोटेस्टंट पंथाची रूपरेषा ठरवणे इत्यादी अधिकाराबाबत चर्चा झाली. त्यामुळे इंग्लंडची धर्मसत्ता रोमन कॅथोलिकांपासून वेगळी झालेली दिसून येते. आता ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे की
एखाद्या म्हणजे पूर्णतः धार्मिक व्यवस्था, धार्मिक वर्चस्व असणारं राज्य, त्याच्यामध्ये बघा आठवा हेनरी काय करतोय की धर्मगुरू किंवा पोपचा विरोध झुगारून काय करतोय, तिच्याशी विवाह करतोय एनी बोलेनशी. आणि मग त्याला परवानगी न मिळाल्यामुळं 1529 ते 36 सॉरी हा तो पार्लमेंटच्या बैठकीचा कालखंड. मग त्याने ऍक्ट ऑफ सुप्रिमसी कायदा पास केला आणि या कायद्यातून काय केलं त्यानं की राजाला इंग्लंडच्या चर्चचे सर्वात प्रमुख पद देण्यात आलं आणि रोमन चर्चचे पूर्णतः संबंध तोडून टाकले आणि चर्चच्या सर्व मठांवर बंदी घातली. दुसरी गोष्ट काय केली, चर्चच्या मठांवरतीच बंदी घातली. तिसरी घटक जो तिसरा महत्वाचा मुद्दा त्याने केला की जी वार्षिक रक्कम पाठवली जायची मठांना किंवा चर्चला ती त्यांनी बंद केली. त्याच रकमेला ॲनेटस असं म्हटलं जातं, ती ॲनेटस बंद केली. आणि रोमला पाठवण्याची जी काही पद्धत होती ती फार पूर्वीपासून चालत असली ती थांबवली. आणि अशा रीतीने काय झालं, इंग्लंडमधील धर्मसुधारणा चळवळीला धार्मिक स्वरूप देण्याऐवजी राजकीय चळवळ निर्माण झाली. असं ह्या देशामध्ये प्रथमच घडून आलं की राजकीय संघर्षातून धार्मिक क्रांती होत आहे. आता हेनरी आठवाने तर मात्र कॅथोलिक धर्माचा त्याग केला नाही, त्याग केला होता धर्माचा. म्हणजे मेरी या महाराणीने काय केलं, इंग्लंडमध्ये कॅथोलिक धर्माची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं हे 8व्या हेनरीचं काय आहे, एक प्रकारच्या संघर्षातून वाटचाल केलेली दिसून येते. आता त्याच्यानंतर पुढं हा 8वा हेनरी आपण पाहिला. ओके, आता महत्वपूर्ण म्हणजे 6वा एडवर्ड पण आला. 6वा एडवर्ड म्हणजे कोण होता, तर 8व्या हेनरी नंतर काय झालं तर 6वा एडवर्ड इंग्लंडच्या गादीवर बसला. याच्या कारकिर्दीमध्येच काय झालेलं आहे, प्रोटेस्टंट सुधारणा चळवळीला मुक्तपणे प्रसार करता आला, इंग्रजी भाषेला महत्व देण्यात आलं आणि प्रोटेस्टंट पंथाच्या प्रसारासाठी बुक ऑफ कॉमन प्रेयर हे प्रार्थना पुस्तक लिहिलं गेलं. या पुस्तकामध्ये 42 सिद्धांत सांगितले असून ते प्रोटेस्टंट विचाराला महत्व दिलं गेलं. म्हणजे 8व्या हेनरी नंतर 6वा एडवर्डनं सुद्धा काय केलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये बदल केलेले दिसून येतात. आता जी महत्वपूर्ण घडामोड घडली ती लक्षात घ्या. राणी मेरी ही अतिशय महत्वाची राणी असलेली दिसून येते आपल्याला. राणी मेरी, तर या राणी मेरी कोण होती, तर या 6व्या एडवर्ड नंतर ही मेरी काय आहे, 8व्या हेनरीची पहिली जी पत्नी आहे कॅथरीन. आपण बघितलं कॅथरीन पासून त्याला घटस्फोट पाहिजे होता, तर या कॅथरीनची ती काय होती, मुलगी होती आणि ती इंग्लंडच्या गादीवरती बसली आणि ती कॅथोलिक पंथाची काय होती, ही कॅथोलिक पंथाची पुरस्कर्ती होती. हिच्या कारकिर्दीमध्ये हजारो प्रोटेस्टंट पंथीयांना जिवंत जाळण्यात आले. अतिशय म्हणजे प्रोटेस्टंट पंथीयांसाठी हा कर्दन काळ असलेला दिसून येतो. त्यामुळे काय झालं, अनेकांनी जिनेवाला स्थलांतर केलं, तरी ही चळवळ चालूच राहिली होती. मग त्याच्यानंतर काय झालं, ही राणी मेरी नंतर राणी एलिझाबेथ ही काय झाली, राजगादीवरती आलेली दिसून येते. आता ही एलिझाबेथ कोण, तर 8व्या हेनरीची दुसरी पत्नी म्हणजे कॅथरीन पासून 8व्या हेनरीनं घटस्फोट घेतला आणि एनी बोलींशी विवाह केला. ही ह्या एनी बोलींची काय आहे, ही राणी एलिझाबेथ ही कन्या असलेली दिसून येते. अशा पद्धतीनं काय केलं, ही राजगादीवरती आली. मग तिने सरळ सरळ प्रोटेस्टंट पंथांनाच राजाश्रय दिला आणि या काळात जिनेवा येथे गेलेल्या सर्व नागरिकांना तिनं परत बोलवलं आणि एडवर्डच्या काळातील बुक ऑफ कॉमन प्रेयर या पुस्तकातील 42 सिद्धांतावर संशोधन करून त्याने 36 सिद्धांतात त्याची विभागणी केली आणि ब्रिटिश पार्लमेंटने हिच्याच काळामध्ये काय केला, कायदा करून इंग्लंडमधल्या प्रोटेस्टंट पंथाला कायदेशीर मान्यता दिली. जसं जर्मनीमध्ये कायदेशीर मान्यता दिली गेली तशीच इंग्लंडमध्ये सुद्धा काय झाली, कायदेशीर मान्यता दिलेली दिसून येते. अशा पद्धतीनं ही इंग्लंडमधली सुद्धा जी काय धर्मक्रांती आहे ती राजकीय स्वरूपातून घडून आली आणि राजकीय स्वरूपातूनच काय झाली, ही धार्मिक क्रांती घडून आली. अशा पद्धतीने ही धर्मसुधारणा क्रांती घडून आली आणि याचा प्रसार इंग्लंडमध्ये कसा झाला, स्कॉटलंडमध्ये कसा झाला, स्वित्झर्लंडमध्ये कसा झाला आणि जॉन नॉक्सनं स्कॉटलंडमध्ये कसा प्रचार केला, त्याचं काम कसं केलं, ॲपेलेशन हा ग्रंथ लिहिला. नंतर आपण काय केलं, स्वित्झर्लंड मधल्या सुद्धा घडामोडी पाहिल्या. या स्वित्झर्लंड मधल्या सुद्धा घडामोडींना कशा पद्धतीचं काय आहे की योगदान दिलेलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये युलरिच झ्विंगली आणि जॉन कॅल्विन यांनी काय केलं, खूप महत्वपूर्ण बदल केले. प्रार्थनेला साधं सोपं सरळ रूप दिलं.
जेणेकरून सर्व लोकांचा, सामान्य घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होईल आणि त्याचाच काय होईल, सर्वसामान्य लोक ज्यावेळेस त्याच्यामध्ये समाविष्ट होतील त्यांचाही काय होईल, या विरोधाला पाठिंबा येईल आणि त्यांनाही धर्मव्यवस्था कळेल आणि त्यांच्या लोकभाषामध्ये त्यांना बायबल वाचता येईल. एवढ्या साध्या साध्या सोप्या खूप महत्वपूर्ण गोष्टी पण केलेल्या दिसून येतात, ज्याची आजपर्यंत मक्तेदारी होती ती झुगारून द्यायचं काम या स्वित्झर्लंड मधल्या विलरिच झ्विंगली आणि जॉन कॅल्विन यांनी केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आपल्याला ही धर्म सुधारणा क्रांती किंवा यालाच म्हणतात प्रोटेस्टंट क्रांती झालेली दिसून येते. त्याची सुरुवात जर्मनी पासून झाली आणि इंग्लंड पर्यंत येऊन पोहोचली आणि मग सर्व राष्ट्रांमध्ये याचं लोन पोहोचलं आणि सर्व राष्ट्रांमध्ये काय झालं, ही प्रोटेस्टंट क्रांतीचं लोन पोचलं आणि प्रोटेस्टंट क्रांतीला राजमान्यता भेटायला सुरुवात झाली आणि लोकांना कॅथॉलिक पंथ जसा एकच पंथ होता, त्याला कोणताही आधार नव्हता किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध नव्हता आणि तीच तत्व मानली जायची. तर तसं न होता एक कॅथॉलिक पंथानंतर प्रोटेस्टंट पंथ सुद्धा काय झाला, उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर काय झालं, एक प्रकारचं धार्मिक गती आली, धार्मिक सुधारणा झाल्या. जी धार्मिक स्थितिशीलता आली ती कुठंतरी नष्ट झाली आणि धार्मिक गतिशीलतेला प्रारंभ झाला आणि धर्माचं असणारं राज्यव्यवस्थेवरचं वर्चस्व त्यांनी जुगारून दिलं मध्ययुगीन कालखंडामध्ये. आणि मग त्यांचा आधुनिक कालखंड लवकर सुरू झाला. जसा आपला मध्ययुगीन कालखंड चालू होता त्यावेळेसच त्यांचा आधुनिक कालखंड चालू झाला आणि मग त्यावेळेस जे खूप विकसित झाले त्यावेळेस आपण आधुनिक कालाकडे काय झालेलं आहे, मार्गक्रमण केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आपण या घडामोडी पाहिल्या आणि धार्मिक सुधारणा कशी केव्हा झाली किंवा प्रोटेस्टंट क्रांती कशी झाली हे आपण पाहिलेलं आहे. कोणाला निश्चितच काही अडचणी नसतील, जरी काही अडचणी असतील तर त्यांनी आपला प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा पर्सनली फोन करून विचारू शकता. आपण त्याच्यावरती परत एखादं लेक्चर घेऊ शकतो जेणेकरून, कारण की या मेथडमध्ये वन वे कम्युनिकेशन आहे. तुम्हाला कोणते प्रश्न पडतात हे कळत नाही. ऑनलाईन व्ह्यूला आपल्याकडं गुगल मीट, झूम जरीद्वारे मीटिंग घ्यायची म्हटलं, लेक्चर घ्यायचे म्हटलं तर तेवढी रेंजची जेवढी काही फ्रिक्वेन्सी जी पाहिजे तेवढी नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण या माध्यमाचा स्वीकार करत आहोत. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी निश्चितच याच्यातून खूप चांगले मार्क्स पडतील एवढे ऑब्जेक्टिव्ह याच्यातून लेक्चरमध्ये होत आहेत. तर सर्वांनी हे लेक्चर ऐकावं. ओके, थँक्यू.